खालापूर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, गटनेते सदस्य रायगड जिल्हा परिषद संतोष बैलमारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अजित देशमुख, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत साजगाव, देवयानी अजित देशमुख, सदस्या पंचायत समिती खालापूर। सुधागडमध्ये पोलीस पाटलावर जीवघेणा हल्ला, 8 जणांविरोधात गुन्हा, कडक कारवाईची मागणी। सुधागड तालुक्यातील नेरे गावात पोलीस पाटील चंद्रकांत पोकळे यांच्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी पोकळे यांच्यावर अलिबाग येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणात पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी लक्ष घालून आरोपींवर तातडीने कडक कारवाई करावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे। 10 जुलै रोजी रात्री नेरे बस स्टॉप जवळ जुना वाद मनात धरून आरोपींनी 3 मोटारसायकल आणि एका इको वाहनातून येत पोकळे यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे। लोखंडी रॉडने डोके, हात, डोळा आणि पोटावर वार करण्यात आले। तसेच मारहाण, सोन्याची चैन तोडणे, मोबाईल फोडणे आणि रोख रकमेचे नुकसान केल्याचाही आरोप आहे। मी पोलीस पाटील नेरेगाव, मी परळीतून शाळा 8:15 वाजता 9:15 वाजता घरी जात असताना माझ्याच गावातील 8-9 तरुणांचा गोळखा माझ्या बाईक घेऊन माझ्या समोर आले आणि मला आवश्यक वाटत शिवीगाळ केली आणि त्यांच्या हातात असलेल्या रॉडने मला मारायची सुरुवात केली। त्या मारानेच मी खाली कोसळलो। तसेच आजूबाजूचे 4-5 जण त्यांनी लाथाबुक्यांनी मला मारहाण केली, तरी त्यांच्यावर कठोर कारवाई होईल। परवा रात्री 9-9:30 वाजता पप्पा इथे बस स्टॉपवर बसले होते आणि गावातले काही स्थानिक नागरिक आहेत आणि त्यांना दमदाटी करून मारायला सुरुवात केली। त्यांनी धक्का वगैरे द्यायला लागले, हल्ला केला आणि डोक्यावरती वगैरे, पोटावरती, हातांवरती खूप सिरियस आहेत ते। आता ते अलिबागला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। माझ्या मुलाला तेही बिनअपराधी का मारायचं? माझ्या मुलावर हल्ला केला तेही। माझा मुलगा कुणाच्या भांडणात नाही, इथं बसलेला बस स्टॉपला त्यांनी मारला या लोकांनी आमच्या गावातल्या। दरम्यान दुसऱ्या गटानेही पोलीस पाटला विरोधात शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली असून पोलीस दोन्ही बाजूंचा तपास करत आहेत। धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पाली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।